नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये आज आपण विजेटीआय ह्या कॉलेजमध्ये बोलणार आहोत. विजेटीआय एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं हे ड्रीम कॉलेज आहे. तर ह्या ड्रीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाइल येणं गरजेचं आहे, ह्या कॉलेजच्या प्लेसमेंट कसे आहेत, कॉलेजची फी कशी आहे, कॅम्पस कसा आहे, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ओके, तर त्याआधी आपण एक इंजिनिअरिंग करिअर गायडन्स सेमिनार आणत आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणते इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत, त्याचे प्लेसमेंट कसे आहेत, फ्युचर कसं आहे, कॅप राऊंड काय असतो, ILS राऊंड काय असतं, स्पॉट राऊंड काय असतं, या सर्व गोष्टी आपण एका गुगल मीटिंगमध्ये डिस्कस करणार आहोत. त्या गुगल मीटिंगची लिंक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघायला मिळणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. ओके, तर आपण विजेटीआयवरती जाऊयात. वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट हे एका कॉलेजचं फुल फॉर्म आहे. हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. हे माटुंगा मुंबई ह्या एरियामध्ये लोकेटेड आहे. वन ऑफ द टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे मानलं जातं आणि हे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीसाठी ॲफिलेटेड आहे. जवळपास ह्याचं 1887 साली याची स्थापना झाली आहे. म्हणजे 150 वर्षापूर्वीचं हे कॉलेज आहे. खूप ओल्डर कॉलेज आहे. ह्या कॉलेजमध्ये जी फॅकल्टी आहे खूप एक्सपिरियन्स बघायला मिळते. ह्या कॉलेजचं ॲल्युमनी नेटवर्क ही खूप स्ट्रॉंग आहे, कारण खूप जुनं कॉलेज आहे मित्रांनो. आणि ह्या कॉलेजची जी ग्रेड आहे ती नॅक ग्रेड आहे. A+ ग्रेड मिळते या कॉलेजला. ओके, ह्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत? ह्या कॉलेजमध्ये जवळपास 9 टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ब्रांचेस आहेत. त्या म्हणजे कम्प्युटर आहे, IT आहे, ENTC आहे, मेकॅनिकल आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी ब्रांचेस आहे, टेक्सटाईल ब्रांच आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ब्रांच आहे. तर ह्या कॉलेजमध्ये खूप विविध इंजिनिअरिंग ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात आणि सर्व ब्रांचेसचा इंटेक हा 60 बघायला मिळतो. आणि जेव्हा इंटेक हा 60 असतो त्यामुळे काय मिळतं, जेव्हा एखादी कंपनी ह्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी येईल, लेट सपोज एखादी गुगल सारखी कंपनी ह्या कॉलेजमध्ये आली, तर तुम्हाला 60 मुलांमध्ये फक्त कॉम्पीट करायचे तुमच्या ब्रांचमध्ये. पण तेच जर तुम्ही बाकीच्या कॉलेजमध्ये बघितलं, समजा VIT सारखं एक्झाम्पल घेतलं, तर CS चा कट ऑफ हा 720 हा इंटेक आहे. तर तुम्हाला 720 मुलांमध्ये त्या प्लेसमेंटसाठी कॉम्पीट करायचं आहे. तर ह्या गोष्टी खूप बारीक आपल्याला बघायच्या असतात जेव्हा तुम्ही कॉलेज आणि ब्रांच चूज करत असता. आणि ह्या चूजमध्ये तुम्हाला युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग हे नक्कीच तुम्हाला हेल्प करणार आहेत. आपले काउन्सिलिंग प्लॅन ही लॉन्च झालेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता. ओके, तर ह्या कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे? तर ह्या कॉलेजमध्ये हायेस्ट पॅकेज 57 लाख तुम्हाला बघायला मिळतं. गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्व्हिडिया, Amazon, डिलॉइट ह्यासारख्या प्रोडक्ट बेस्ड कंपन्या ह्या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. त्यासोबतच फिनटेक सारख्या मॉर्गन स्टॅनली, बार्कलीज, मास्टरकार्ड, डॉयशे ह्या कंपन्या ह्या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. तर ह्या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला 13 लाख ते 15 लाख सर्व ब्रांचेसचं बघायला मिळतं. तेच जर तुम्ही मला CS आणि IT साठी विचारलं तर जवळपास 15 ते 20 लाखही तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं. ह्या कॉलेजचा प्लेसमेंट हा 100% आहे. जवळपास सर्व विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळते. जे विद्यार्थी पुढे जाऊन गव्हर्नमेंट एक्झामचा अभ्यास करतात किंवा मास्टर्स करायला जातात, तर ते विद्यार्थी प्लेसमेंट सीझनमध्ये बसत नाहीत. ओके, तर ह्या कॉलेजच्या कॅम्पस बाबत बोलूया. तर ह्या कॉलेजचं कॅम्पस हे 16 एकर आहे. थोडंसं कॉम्पॅक्ट कॅम्पस आहे. त्यामुळे ह्या कॉलेजचा जो काही हॉस्टेलचा इंटेक आहे तोही लिमिटेड आहे. ह्या कॉलेजचा हॉस्टेल इंटेक हे पर्सेंटाइल किंवा कॅटेगरी बेस भरलं जातं. ह्या कॉलेजचं ॲल्युमनाय नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. 150 वर्षापूर्वीचं कॉलेज आहे. त्यामुळे खूप सारे ॲल्युमनाय ह्या कॉलेजमधून पास आउट होऊन खूप सारे मोठे मोठे कंपनी CEO झालेले आहेत किंवा चांगल्या कंपनीमध्ये काम करत आहेत. त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये ज्या कंपन्या व्हिजिट करतात ते ॲल्युमनाय नेटवर्कमधून करतात बघा. त्यामुळे जितकं इंजिनिअरिंग कॉलेज ओल्डर असतं किंवा जितकं जुनं असतं तितकेच त्या कॉलेजचे प्लेसमेंट चांगले असतात, फॅकल्टी चांगल्या असतात. ओके, तर ह्या कॉलेजमध्ये जवळपास 20 ॲक्टिव्ह क्लब्स आहेत. कोडिंग क्लब आहे, टेक्निकल क्लब आहेत, नॉन टेक्निकल क्लब आहेत. ह्या कॉलेजचं टेक्निकल फेस्ट असतं ते पण खूप छान असतं, लक्षात घ्या. ओके, तर ह्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे? आता कट ऑफ जर तुम्ही बघितले तर खूप सारे मोठे आकडे बघायला मिळतात. सर्व आकडे जवळपास 99 क्रॉस आहे. तर कम्प्युटरसाठी 99.95 म्हणजे जवळपास जे काही टॉप इंजिनिअरिंग स्टुडंट असतील ज्यांना CET मध्ये जे टॉप मार्क आलेले आहेत पहिल्या 60 विद्यार्थ्यांना, त्यांनाच ह्या कॉलेजमध्ये कम्प्युटर ब्रांच मिळते. थोडंसं जर तुम्ही कॅटेगरी रिझर्वेशनमध्ये असाल, जर तुम्ही ST असाल तर 97.45 तुम्हाला कॉलेज बघायला मिळणार आहे. IT साठी 99.9, ENT साठी पण 99.73. तर सर्व कट ऑफ हे तुम्हाला 99 रेंजच्या रेंज बघायला मिळतात. तर तेच तुम्ही जर खाली थोडंसं कोर ब्रांचेसमध्ये गेला, म्हणजे टेक्सटाईल सारखी ब्रांच आहे 97.33, सिव्हिल सारखी ब्रांच आहे 98.47. ज्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये गव्हर्नमेंट एक्झामचा अभ्यास करायचा आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब एक हासिल करायचा आहे, तर ह्या विद्यार्थ्यांनी नॉन टेक ब्रांचेसचा विचार करू शकता. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन मास्टर करायचे, M.Tech करायचे, तेही विद्यार्थी नॉन टेक ब्रांचेसमध्ये जाऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना CS, AI, IT ह्या ब्रांचेसमध्ये पुढे जाऊन जायचं आहे, ते ब्रांचेस टेक्निकल विचार करू शकतात. ओके, तर ह्या कॉलेजची फी किती आहे? तर ह्या कॉलेज गव्हर्नमेंट असल्यामुळे फी थोडी कमी बघायला मिळते. जवळपास एक 85 ते 86 हजार रुपये ओपन कॅटेगरीची फी आहे. तेच जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल SC, ST, PWD, तर ह्यामध्ये तुम्हाला फक्त 5,000 रुपये फी बघायला मिळते.
ते जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर जवळपास 45,000 रुपये तुम्हाला फी बघायला मिळते. आणि जे विद्यार्थी फिमेल कॅन्डिडेट आहे तर गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपमुळे तुम्हाला ह्या कॉलेजची फी फक्त 28,000 ते 30,000 एवढीच फी बघायला मिळते. आणि ह्या सर्व कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये आपण खूप सारे कॉलेजचे रिव्ह्यू आणणार आहोत. VJTI, COEP, PICT, VIT, CA गट सर्व कॉलेजचे रिव्ह्यू आणणार आहोत. रिव्ह्यूसाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करू शकता. थँक्यू.